नमस्कार मित्रांनो. मित्रांनो, आपण जर संजय गांधी निराधार योजना, श्रावणबाळ वृद्धपकाळ पेन्शन योजना, दिव्यांग योजना, विधवा पेन्शन योजना किंवा इतर निराधार योजनेचे लाभार्थी असाल, तर ही अपडेट आपल्यासाठी महत्त्वाची आहे. तर मित्रांनो, बरेच जण विचारत होते, की डिसेंबरचा हप्ता आमच्या खात्यावर कधी जमा होणार? त्याचबरोबर निराधार बांधवांचं अनुदान वाढणार का? आणि या संदर्भात विधानसभेमध्ये नेमकं काय झालेलं आहे? तर या संदर्भातील महत्त्वाची अपडेट आपण या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत. त्यामुळे मित्रांनो, हा व्हिडिओ आपल्यासाठी अतिशय महत्त्वाचा आहे. व्हिडिओ पूर्ण बघा तरच आपल्याला नेमकं कळेल, की आता डिसेंबरचा हप्ता आपल्या खात्यावर कधी जमा होणार. तर मित्रांनो, व्हिडिओला सुरुवात करण्यापूर्वी नेहमीप्रमाणे एक विनंती करेल, जर आपण या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त लाभार्थ्यांपर्यंत शेअर करा. तर वेळ न घालवता व्हिडिओला सुरुवात करूया. बघूया तर ही बातमी. तर बघा मित्रांनो, सुरुवातीला आपण बघूया, की निराधार बांधव आणि विधवा महिला यांच्या अनुदानामध्ये वाढ करण्यासंदर्भातील नेमकं काय निर्णय झालेला आहे. तर त्याची माहिती बघूया. त्यानंतर आपण बघूया, की डिसेंबरचा आता हप्ता आपल्या खात्यावर कधी जमा होणार. तर मित्रांनो, आज हिवाळी अधिवेशनचा शेवटचा दिवस होता आणि मागील जे काही 4 ते 5 दिवसापासून या अधिवेशनचं कामकाज सुरू होतं. तर या अधिवेशनाकडून सर्व निराधार बांधव, दिव्यांग बांधव आणि विधवा महिला यांना खूप साऱ्या अपेक्षा होत्या आणि त्यांना वाटलं होतं, की आता मात्र या अधिवेशनामध्ये दिव्यांग बांधवांचे ज्याप्रमाणे ₹1000 वाढलेले आहे, त्यांच्या अनुदानामध्ये वाढ करून ते आता ₹2500 झालेले आहे. त्याप्रमाणेच आपले देखील आता या हिवाळी अधिवेशनामध्ये सगळे निराधार बांधव आणि विधवा महिला यांच्या अनुदानात वाढ होईल आणि त्यांचं सुद्धा अनुदान सरसकट ₹2500 केलं जाईल. तर अशी अपेक्षा सगळ्या निराधार बांधवांना होती. परंतु निराधार बांधवांनो आणि विधवा महिलांनो, या संदर्भात शासनाने मागील 4 ते 5 दिवसापासून जे काही अधिवेशन सुरू होतं, ते या संदर्भात कोणताही निर्णय या ठिकाणी घेऊ शकलेले नाही. म्हणजे अनुदान वाढीसंदर्भातील कोणताही निर्णय झालेला नाही. तर होऊ शकते, की शासनाने या ठिकाणी हेतुपुरस्सरपणे जे निराधार बांधव आहे आणि विधवा महिला आहे, तर यांच्या अनुदानाबाबत कोणतंही भाष्य केलेलं आपल्याला दिसत नाही. तर याचं प्रमुख कारण काय असावं? तर मित्रांनो, आपल्याला माहिती आहे, की सध्या ज्या निवडणुका सुरू आहेत, तर त्या नगरपालिकेच्या निवडणुका आहेत. त्यामुळे सध्या तरी शासनावर तेवढा मोठा दबाव नाही आणि निवडणुकीत निवडून आलंच पाहिजे अशातला कोणताही प्रकार नाही. त्यामुळे मित्रांनो, जे निराधार बांधव आहे आणि दिव्यांग बांधव आहे, त्यांच्याबरोबर विधवा महिला आहे, तर यांच्याकडे त्यांनी लक्ष सुद्धा दिलेलं आपल्याला दिसत नाही आणि जो डिसेंबरचा हप्ता त्यांच्या खात्यामध्ये जमा व्हायला पाहिजे होता, तर त्या संदर्भात सुद्धा अजूनपर्यंत कोणतेही निर्णय त्यांनी घेतलेला दिसत नाही. तर मित्रांनो, आता निराधार बांधव आणि जे काही विधवा महिला आहेत, तर त्यांचं मानधन कधी वाढू शकेल? तर बघा, या ठिकाणी असं सांगण्यात येत आहे, की वरिष्ठ जे अधिकारी आहेत, त्यांच्याकडे मी या संदर्भात फोनद्वारे संपर्क साधला असता, चौकशी केली असता, डिस्कशन केलं, तर त्यावेळेस त्यांनी असं सांगितलं, की जे काही निराधार बांधव आहे किंवा विधवा महिला आहे, तर त्यांच्या वेळोवेळी मी फोनवर त्यांचा मला वेळोवेळी फोन येत असतो किंवा कमेंट असतात आणि ते रोजच विचारतात, की आमचं अनुदान या ठिकाणी वाढणार का? तर या अनुषंगाने मी वरिष्ठ अधिकाऱ्यांशी जेव्हा संदर्भात चर्चा केली, तर त्यांनी एवढं सांगितलेलं आहे, की नगरपालिकेच्या निवडणुका आहेत. 20 तारखेला परत निवडणुका होणार आहेत. तर पूर्वी शासनाने कोणता असा निर्णय घेतलेला नाही. परंतु त्याच्यानंतर ज्या काही महानगरपालिका निवडणुका आहे. महानगरपालिकेला अगदी मिनी मंत्रालय असं म्हटलं जातं आणि या निवडणुका शासनासाठी किंवा सत्तेत असणाऱ्या राजकीय पक्षांसाठी अतिशय महत्त्वाच्या असतात. कारण जर महानगरपालिकेच्या निवडणुकांमध्ये हार झाली, तर त्याचा परिणाम विधानसभा निवडणुकीवर होतो. त्यामुळे सध्या नाही, परंतु महानगरपालिका निवडणुकीच्या तोंडावर निराधार बांधव आणि विधवा महिलांच्या अनुदानात वाढीबाबतचा जो काही निर्णय आहे, तर महाराष्ट्र शासन घेऊ शकेल किंवा इथले सत्ताधारी घेऊ शकेल. तर अशा प्रकारची गोपनीय माहिती मिळालेली आहे. तर त्यामुळे मित्रांनो, आता निराश होऊ नका. मागील जवळपास 5 ते 6 दिवस हे अधिवेशन चाललेलं होतं. परंतु आपल्या संदर्भात कोणताही निर्णय या ठिकाणी झालेला नाही. निश्चितच मला माहिती आहे, की आपली निराशा झालेली आहे. परंतु त्याला नाईलाज आहे.
आपल्याला महानगरपालिकेच्या निवडणुकीपर्यंत वाट पाहावी लागेल आणि निश्चितच त्या निवडणुका तोंडावर महाराष्ट्र शासन आपलं अनुदान वाढवू शकणार आहे. अशा प्रकारची माहिती समोर आलेली आहे. त्यानंतर मित्रांनो आता बघूया आपण, की डिसेंबरचा हप्ता आपल्या खात्यावर कधी जमा होणार? तर मित्रांनो बरेच लाभार्थी एकच प्रश्न विचारत आहे, की डिसेंबरचा हप्ता जमा होण्यासंदर्भातील जी-आर कधी येणार? आणि डिसेंबरचा आता आमच्या खात्यावर हप्ता कधी जमा होणार? तर मित्रांनो, आपल्याला सांगू इच्छितो, की 8 डिसेंबर पासून ते आजपर्यंत अधिवेशन सुरू होतं आणि या संदर्भात कोणताही शासनाने निर्णय घेतलेला नाही आणि लाभार्थ्यांचा जो डिसेंबरचा हप्ता आहे, कधी जमा होणार या अधिवेशनामध्ये कोणताही शब्द दिलेला नाही. फक्त देवेंद्र फडणवीस यांनी एकच म्हटले आहे, की दर महिन्याच्या 1 तारखेपासून आम्ही लाभार्थ्यांच्या खात्यावर पैसे जमा करणार आहोत. परंतु लाभार्थी विचारत आहे, की डिसेंबरचा हप्ता कधी जमा होणार? तर मित्रांनो, यासाठी आपल्याला सांगू इच्छितो, की सध्या मंत्रिमंडळ विधानसभेच्या हिवाळी अधिवेशनामध्ये गुंतलेलं होतं. त्याचबरोबर नगरपालिकेच्या ज्या काही निवडणुका बाकी आहे, तर त्या निवडणुका साधारणतः 20 तारखेला आहे. त्यामुळे मित्रांनो 20 तारखेला निवडणुका आणि 21 तारखेला त्याचा रिझल्ट लागणार आहे. त्यामुळे तोपर्यंत आचारसंहितेचं कारण शासनाने समोर केलेलं आहे आणि 21 तारखेपर्यंत आपल्याला खात्यावर या योजनेचा जो काही डिसेंबरचा हप्ता आहे, तर तो जमा होऊ शकणार नाही. त्यामुळे आता प्रश्न असा आहे, की नेमका डिसेंबरचा हप्ता कधी जमा होणार? तर मित्रांनो आपल्याला सांगू इच्छितो, की 25 डिसेंबरपर्यंत किंवा 1 जानेवारीपर्यंत हा जो काही डिसेंबरचा हप्ता आहे आपल्या खात्यावर जमा होण्याची दाट शक्यता आहे. तर मित्रांनो, जसं 21 डिसेंबरला नगरपालिका निवडणुकांचं निकाल लागेल, त्यानंतर शासन तातडीने या संदर्भात जी-आर काढेल आणि 25 डिसेंबर किंवा 1 जानेवारीपर्यंत लाभार्थ्यांच्या खात्यावर या योजनेचा जो काही डिसेंबरचा हप्ता जमा करेल. तर अशा प्रकारची महत्त्वाची माहिती विश्वसनीय सूत्रांनी दिलेली आहे. त्यामुळे मित्रांनो, नोव्हेंबरच्या हप्त्याप्रमाणेच हाही हप्ता उशिरा आपल्या खात्यावर जमा होणार आहे. मात्र देवेंद्र फडणवीस यांनी जे काही सांगितलेलं आहे, की दर महिन्याच्या 1 तारखेला लाभार्थ्यांच्या खात्यावर आता इथून पुढे निराधार योजनेचे पैसे जमा केले जाणार. तर आता आपण ते सुद्धा बघणार आहोत, की 1 जानेवारीला लाभार्थ्यांच्या खात्यावर या योजनेचा हप्ता जमा होणार की नाही. मात्र डिसेंबरचा हप्ता साधारणतः 25 डिसेंबरपर्यंत आपल्या खात्यावर जमा होईल. तर अशा प्रकारची माहिती वरिष्ठ अधिकाऱ्यांनी दिलेली आहे. आपल्याला दिसून येते. तर मित्रांनो, डिसेंबरच्या हप्त्यासंदर्भात जे काही महत्त्वाचे अपडेट येतील, तर तेच अपडेट आपण आपल्या चॅनलवरती वेळोवेळी दाखवणार आहोत. त्यामुळे मित्रांनो, अजूनपर्यंत आपण या चॅनलला सबस्क्राईब केले नसेल, तर लगेच चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त लाभार्थ्यांपर्यंत शेअर करा. लय भारी माहिती, माहिती जी बदल घडवते. भेटूया पुढील व्हिडिओमध्ये. तोपर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र.